हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघतोय मँगो आईस्क्रीमची रेसिपी. तर रेसिपी काय आहे ती बघूया. तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीमवालं. याच्यासाठी मँगो आईस्क्रीमसाठी फुल क्रीमचंच दूध घ्यायचं आणि ते छान असं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं. उकळी काढून घ्यायची त्याला एक आणि बिलकुल त्याला हलवत राहायचं सतत. आता त्याच्यामध्ये उकळी यायच्या आधीच मी अर्धा कप साखर टाकते. अर्धा कप साखर इनफ आहे, कारण जो आपण मँगो घेणार आहोत, आपण हापूस आंबा घेणार आहोत, तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता. तर ती साखर छान विरघळून त्याला परत उकळी आणायची आहे, म्हणजे साखरेचं जे पाणी होतं तेही त्याच्यात आटलं गेलं पाहिजे. तर हे बघा, इथे मी छान असं दुधाला उकळी काढून घेतले, जेणेकरून त्याला अजून छान असा दाटसरपणा येईल आणि आपली आईस्क्रीम खूप छान होईल. नॉर्मली हेच फुल क्रीमवालंच मिल्क घ्यायचं आहे. तर आता इथे आपण मँगो घेणार आहोत, हापूस आंबा घेणार आहोत. हा आंबा खूप खूप जास्त गोड आहे, खूप गोड आहे, म्हणून मी अर्धा कपच साखर घेतलेली आहे. जर आंबा गोड नसेल तर तुम्ही साखर वाढवू शकता, तुमच्याच आवडीनुसार वाढवू शकता. तर इथे मी आंबा व्यवस्थित असा कटिंग करून घेते, त्याचे पीसेस करून. आणि कशा प्रकारे मी कटिंग करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे कट केल्याने काय होतं की आपल्याला संपूर्ण गर मिळतो. तर असे मी उभ्या रेषा स्लाईड करून घेते आणि त्याला अजून आडव्या रेषा पण मारून घेते, म्हणजे जेणेकरून आपला जो गर आहे तो पूर्ण निघेल. हे बघा, अशा पद्धतीने क्यूब्समध्ये निघतो आणि किती छान दिसते, तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही दुसरा कोणताही आंबा घेऊ शकता आणि त्याचीही टेस्ट एकदम सेमच येईल, कारण आपण ऑलरेडी होममेड जे पण वस्तू बनवतो ते खरंच खूप छान पद्धतीने बनवतो, हायजेनिक पद्धतीने बनवतो आणि त्याची टेस्ट ही बिलकुल बिघडणार नाही. तर तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता. तर मी इथे हापूस आंबा घेतला आहे आणि आंब्या तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त घेऊ शकता. मी एकच घेतलेला आहे, कारण हा गोड आहे म्हणून. नाहीतर तुम्ही 2 आंबे 3 आंबे तुमच्या मनाप्रमाणे क्वांटिटी घेऊ शकता, ते तर ऑप्शनल आहे. आणि अशा पद्धतीने त्याचा गर काढून घ्यायचा, म्हणजे कुठेही आपला गर वाया जात नाही. तसं तर गर बिलकुल वाया जाणार नाही, कारण आंबे सगळ्यांचेच फेवरेट असतात. आणि आता मँगोचा सीझन ऑलरेडी संपत आलेला आहे. माझा हा व्हिडिओ खूप आधी शूट केलेला आहे, पण तो तसाच राहून गेला एडिट करायचा, म्हणून माझा हा अपलोड करायचा राहून गेला, नाही तर खूप आधी आला असता. तर ही रेसिपी खूप छान होते आणि मँगोच्या सीझनला आपण वेगवेगळे पदार्थ मँगोपासून बनवतो. तर जर नुसता आपण रसच नाही बनवत, तर अशा पद्धतीने आईस्क्रीम, केक आपण मँगोचे बनवतो. तर हे बघा, बाटेचा पण गर मी अशा पद्धतीने काढून घेते. तर अशा पद्धतीने संपूर्ण गर आपण काढून घेऊन मिक्सरमधनं हा फिरवून घ्यायचा आहे, कारण ह्या एका आंब्याचा जवळजवळ मोठी एक वाटीभर गर रस नक्कीच होतो. तर अशा पद्धतीने मी आता ह्याचा रस करून घेते, फिरवून घेते मिक्सरला. तर हे बघा, किती छान असा आपला मस्त रस इथे तयार झालेला आहे. जवळजवळ एक मोठी वाटीभर हा रस आहे आणि हा रस आता आपण नंतर मिक्स करणार आहोत दुधामध्ये. तर त्याआधी मी एव्हरीडेची ही मिल्क पावडर ह्यामध्ये टाकणार आहे आणि ही 1/4 घ्यायची आहे. हे 2 जे 10 रुपयाचा एक पाऊच आहे ते 2 वापरायचे, म्हणजे 1/4 होऊन जाते. अर्धा लिटर दुधाला ही 1/4 एवढी मिल्क पावडर पुरेशी आहे, म्हणजे पाव कप. आणि इथे मी कॉर्नफ्लोअर घेणार आहे 1 चमचा, 1 टीस्पून. जे आपले मोजमापाचे चमचे असतात त्यातला 1 टीस्पून जो आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. कॉर्नफ्लोअर खूप जास्ती वापरायचं नाही आहे. तर ते दूध जे आहे ते थोडं मी कोमट करून घेतलं आहे, त्यानंतरच टाकलं आहे. अशासाठी त्यानंतर टाकायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच टाकायचं आहे, नाहीतर गुठळ्या होतात म्हणून. आणि असं व्हिस्करने त्याला हलवून घ्यायचं आहे. व्हिस्करने हलवून घेतल्यामुळे त्याचं जे दूध जे आहे ते छान असं एकजीव होऊन जातं आणि मस्त असं परत एकदा छान अशी उकळी काढून घ्यायची. आणि ही उकळी काढल्यानंतर पुन्हा आपलं दूध एकदम दाटसर होणार आहे, घट्ट होणार आहे आणि ऑब्वियसली आपली आईस्क्रीम खूप छान एकदम अशी मऊ लुसलुशीत होणार आहे. तर हे बघा, इथे आता आपलं दूध मी थंड करून पण घेतलं आहे उकळी काढून ऑलरेडी. तर थोडंसं ते आटलं आहे देखील, म्हणजे घट्ट झालं आहे. आणि आता जो मी मँगोचा रस काढला होता वाटीवर, तो पूर्णपणे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे.
याच्यात थोडेसे चंक्स मी मुद्दाम ठेवलेले आहेत मँगोचे, ते खाताना आईस्क्रीम खाताना खूप छान असं लागतं. तर त्याच्यामुळे आता हे सगळं मिक्स करून घेते. हे चमच्याने मिक्स होणार नाही आहे म्हणून मी व्हिस्कर वापरला आहे, तुम्ही बघू शकता. आणि व्हिस्करने खूप छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता मी इथे एक टपरवेअरचा कंटेनर घेतला आहे. तुम्ही कोणताही असा डबा घेऊ शकता जो तुमच्याकडे असेल, आणि डबा नसेल तरी छोटं एखादं भांडं घेऊन त्याच्यावरती आपण झाकण ठेवू शकतो. बिलकुल त्याच्यामध्ये बर्फ जमा होणार नाही. त्यासाठी भांडं व्यवस्थित त्याच्यावरती प्लेट उपडी घालायची आहे. तर हे बघा, मी संपूर्ण असं त्याच्यामध्ये मिश्रण ओतून घेते डब्यामध्ये. हा डबा जरा माझा खूप प्रमाणापेक्षा थोडासा मोठाच होता, त्याच्यामुळे अर्धा लिटर दुधाची साधारण 1 किलो एवढी आईस्क्रीम नक्कीच होते. तर हे संपूर्ण मिश्रण मी या डब्यामध्ये आता 4 ते 5 तासासाठी फ्रीज करणार आहे. फ्रीजरमध्ये आपण हे ठेवून द्यायचं आहे हा डबा. तर मी मस्त असा बंद करून ठेवते. कोणतंही भांडं जरी तुम्ही घेतलं तर त्याच्यावरती फॉईल लावायची आणि मग त्याच्यावर झाकण घट्ट असं बंद करून ठेवायचं, म्हणजे तुमच्या आईस्क्रीमला बिलकुल असे चंक्स येणार नाहीत किंवा बर्फ जमणार नाही. हे बघा, 4 ते 5 तासानंतर मी बाहेर काढले आईस्क्रीम, तुम्ही बघू शकताय. थोडी नरम व्यवस्थित झाले, पण त्याच्यावर कुठेही बर्फ जमलेलं नाही, तुम्ही बघू शकताय. छान अशी आईस्क्रीम तयार झाली. आणि आता ही जी आहे ही आपण परत मिक्सरमधने फिरवून घेणार आहे, आणि त्याच्यानंतरचा जो रिझल्ट असणार आहे ती आपली एकदम फायनल रिझल्ट असणार आहे. खूप छान अशी आईस्क्रीम आपली तयार होणार आहे, मलाईदार. तर हे बघा, हे संपूर्ण मिश्रण मी मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेते. आणि आता हे फिरवून झालेलं आहे. तर तुम्ही त्याचं लूक बघा, किती छान दाटसर असं मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आणि हे पुन्हा त्या कंटेनरमध्ये आपण आता ओतून ठेवायचं आहे. आणि आता यावेळेला काय करायचं आहे, ओतताना मी इथे इकोबेकचा पेपर वापरते. तुम्ही कोणताही बटर पेपरसुद्धा वापरू शकता, पण इकोबेकचा पेपर थोडा हायजेनिक असतो, हेल्दी असतो आणि व्हेज असतो. तर त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तो पेपर लागते. व्हेज याचा अर्थ हायजीन खूप असतो त्याच्यामध्ये, तो कसाही वापरला नेक्स्ट टाईमसाठी पण आपण धुवून हा वापरू शकतो. तर त्याच्यामुळे हा पेपर आपण इकोबेकचा वापरू शकतो. तर हा मी व्यवस्थित असा लावून घेते आणि बंद करून घेते. हा पेपर लावल्याने काय होईल माहिती आहे का, की तुमच्या आईस्क्रीमवरती जे बर्फ जमतो असं तुम्हाला वाटते तर ते नाही जमणार. आणि त्याच्यासाठी बर्फ न जमण्यासाठी आपण हा पेपर लावतोय. आणि त्याला आता आपण छान असं झाकण लावून परत फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवतोय. 8 तासासाठी नॉर्मली आपण ठेवू शकतो, पण आता संध्याकाळची वेळ आहे तर मी ओव्हरनाईट ठेवणार आहे. तर हे बघा, हे आपण बघतोय दुसऱ्या दिवशी सकाळी. तर आपली आईस्क्रीम खूप छान अशी मस्त जमलेली आहे, कुठेही त्याच्यावरती बर्फ नाही आहे, तुम्ही बघू शकता. इतकी यम्मी, टेस्टी आणि डिलिशियस अशी मँगो आईस्क्रीम तयार झाले. तर इकडे माझ्याकडे मोल्ड आहे जे आपण ज्याच्यातून आईस्क्रीम स्कूप करू शकतो, स्कूप आहे. तर ते पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुमची आईस्क्रीम छान अशी स्कूप होते. तर हे बघा, तर इथे माझी आईस्क्रीम आता एकदम रेडी झालेली आहे आणि खूप यमी डिलिशियस अशी आईस्क्रीम झाली आहे. ह्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रुट्सचे कतरण पण टाकू शकता किंवा आंब्याचे छोटे छोटे पीसेस पण टाकू शकता, पण आमच्याकडे प्लेनच आईस्क्रीम आवडते म्हणून मी त्याच्यावरती काहीच टाकलं नाही आहे. आणि मुलांना अशीच आवडते खायला म्हणून मी तशीच बनवली आहे. आणि खरंच खूप यमी आणि टेस्टी अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की अशी आईस्क्रीम करून बघा, मुलांना नक्की आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल. आणि आजचा हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. थँक्यू.